नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। मी आता नवरात्र उत्सव, आमच्या ग्रामदेवतेचा नवरात्र उत्सव, नवसाला पावणारी आई वेगळंबली मातेचा नवरात्र उत्सव दाखवणार आहे। चला तर मग लेट्स गो। हे बघा आमचा शिवाजी महाराजांचा अस्वल पुतळा, आणि हे बघा आमचं ग्रामदेवतेचं मंदिर। अर्थात नवरात्र उत्सव चालू आहे। 9 दिवस नवरात्र उत्सव चालू आहे। आज आमची बारी आहे, त्या कारणामुळे आम्ही आलेलो आहे। बघा सुंदर असं नवसाला पावणारी आई वेगळंबली माता। हे बघा आजूबाजूचा परिसर सुंदर आहे। सुंदर बघण्यासारखं मंदिर आहे। नवसाला पावणारी आई वेगळंबली माता दर 3 वर्षांनी यात्रा असते, दर 3 वर्षांनी जत्रा असते, आणि नवरात्र उत्सव 9 दिवस पार पडतो इथे। नवसाला पावणारी आई वेगळंबली माता आवर्जून इथं पिंपलीपासून 18 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर आहे। हे बघा थेट कोकणातून मंदिर वेगळंबली मातेचा। आता आपण प्रवेश करतोय मंदिरामध्ये। मंदिराची सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे। हे बघा लाइटिंग असे गलब्यासारखी बनवलेली आहे, बघण्यासारखी आहे। हे बघा समस्त ग्रामस्थ एवढे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। हे बघा आई वेगळंबलीचं दर्शन। हे बघा आज आमची बाली आहे, त्या कारणाने महिला मंडळ पण असे उपस्थित आहेत। सुंदर मस्त माझी आनंद असतो, जल्लोषाचं वातावरण असतो। आता आपण आई वेगळंबली मातेचे दर्शन घेणार आहोत। हे बघा हे बघा दर्शन घेत आहोत। हे बघा आई वेगळंबलीचे हे बघा दर्शन थेट कोकणातून नवसाला पावणारी आई वेगळंबली माता। हे बघा 9 दिवसाचे 9 घट बांधलेले आहेत। हे बघा हिरवं बीज उगवलं आहे। हे बघा 9 दिवसाचे माली इथं लागतात देवीच्या फुल्यात। सुंदर असं बघण्यासारखं मंदिर आहे।
हे सुंदर असं डेकोरेशन आहे लायटिंगचं. आपण आता आई केदारेश्वरचं दर्शन घेणार आहोत. नवसाला पावणारे हे केदारेश्वर सुंदर असं मंदिर आहे. आवर्जून भेट द्या. हे बघा सुंदर असं मंदिर आहे आई वेगळंबडीचं. नवसाला पावणारी आई वेगळंबडी माता. नागोबा आणि श्रीदेव महाकाली प्रसन्न अशी लिहिलेली पाठी जुनी ग्रामदैवत. जुनी ग्रामदेवता इथं स्थानापन्न आहे. जुनी ग्रामदेवता स्थानापन्न. आपल्या कोकणातून दर्शन. पिंपरीपासून 18 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आई वेगळंबडी मातेचं. नवरात्रीमध्ये आवर्जून भेट आहे मंदिराला. आणि हा थेट कोकणातून गरबा डान्स नवरात्रीमध्ये फेमस आहे गरबा.